नमस्कार मित्रांनो, मी अतिश बराटे. लव्ह स्टोरी विथ टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे मिस्टर संतोष वरे. नमस्ते. हे वॉटर प्युरिफायरचे मॅन्युफॅक्चरर आहेत आणि ट्रेडिंग पण करतात त्यावरती. आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की वॉटर प्युरिफायरमध्ये बिझनेस करत असताना त्यांनी सुरुवात कशी केली त्या बिझनेसची आणि टेक्नॉलॉजीचा त्यांच्या बिझनेसमध्ये कसा वापर करतात, असं पूर्ण आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सो सर, तुमचा काही पहिला क्वेश्चन आहे तो आपण स्टार्ट करूयात. येस. फर्स्ट क्वेश्चन आहे काय, कारण की मी काही क्वेश्चन्स तुमच्यासाठी प्रिपेअर करून आणलेत. माझ्या टीमने त्यावरती चांगलं कंटेंट प्रिपेअर केलेलं आहे. तुमचं फर्स्ट क्वेश्चन आहे की तुमची व्यवसायामध्ये तुमची ओळख तुम्ही कशी निर्माण केली? व्यवसायामध्ये ओळख जर म्हटलं तर व्यवसाय करत असताना सुरुवातीला ज्या वेळेला मी ह्या व्यवसायामध्ये आलो तर डायरेक्ट व्यवसाय करायचा म्हणून ह्या व्यवसायात आलो नव्हतो मी. म्हणजे माझी जी व्यवसायाची सुरुवात झाली, एक माझा जवळचाच मित्र होता आणि तो मला एका कंपनीकडे घेऊन गेला आणि त्याने मला सांगितलं की एक चांगला प्रोडक्ट आलेला आहे मार्केटमध्ये, त्या प्रोडक्टची जर आपण सुरुवात केली, त्या प्रोडक्टला घेऊन आपण जर सुरुवात केली तर आपला खूप मोठा बिझनेस होऊ शकतो. आणि तो मला त्या कंपनीमध्ये घेऊन गेला आणि त्या कंपनीमध्ये घेऊन गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, त्यावेळचा तो डेमो पाहिला आम्ही, एक पाण्यासंदर्भात डेमो होता आणि त्या कंपनीचे जे मॅनेजर होते त्यांनी आम्हाला तो डेमो दाखवला आणि डेमो पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, खरंच आज आपण जे पाणी पितोय त्या पाण्यामध्ये खूप सारे क्षार आहेत. ओके. आणि हे जर क्षार काढायचे असतील तर त्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे वॉटर प्युरिफायर टेक्नॉलॉजी. मग ह्या वॉटर प्युरिफायर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण लोकांना हेल्दी ठेवू शकतो आणि त्यातूनच आपला एक व्यवसाय पण करू शकतो, चांगलं आपण इन्कम पण घेऊ शकतो. आणि फक्त आपण एकटेच इन्कम नाही घेणार तर आपल्यासोबत काही लोकांना आपण रोजगाराची संधी पण देऊ शकतो. म्हणजे मी जाणून बुजून नाही, म्हणजे नाही का, गेलो आणि व्यवसाय चालू करायचा असा माझा उद्देश नव्हता. एक मित्र मला घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर मला कळलं की आपल्या व्यवसायामध्ये ही संधी आहे आणि म्हणून मी या व्यवसायामध्ये आलो. पुढचा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. व्यवसाय तुम्ही कधी सुरू केला? माझी व्यवसायाची स्टार्ट जर म्हटलं तर 2013 मध्ये हा व्यवसाय मी सुरुवात केला. 2013 मध्ये. 2013 मध्ये तुम्ही सुरू केला. आता याच्या रिलेटेड एक क्वेश्चन माझ्याकडे नवीन आहे. या क्षेत्राची तुम्ही जसं सांगितलं की या क्षेत्राची निवड तुम्ही यासाठी केली की तुम्ही गेलात एका ठिकाणी आणि तिथे तुम्हाला तो कन्सेप्ट आवडला आणि त्यानंतर तुम्ही स्टार्ट केला, बरोबर आहे? बरोबर. हा. तर तरी पण मला अजून उत्सुकता आहे, कारण की तुम्ही तर तिथे तो कन्सेप्ट बघितलाय, ठीक आहे, पण जसं फायनान्शियल आपले नीड असतात, त्यानुसार फायनान्शियली तो बिझनेस केल्यानंतर आपल्याला कसं लगेच त्यातून इन्कम येईल, कारण की बिझनेस म्हटल्यावरती आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवायला लागतं. बरोबर आहे, अगदी. थोडंसं म्हणजे की बिझनेसच्या सुरुवातीला तर खूप जास्त पेशन्सची गरज असते. बरोबर. तर त्यामुळे मला अजून असा प्रश्न पडलाय की तुम्ही म्हणता तो कॉन्सेप्ट तुम्ही बघितला आणि देन यू गेट कन्व्हिन्स्ड किंवा तुम्ही कन्व्हिन्स झालेत आणि तुम्ही निर्णय घेतला की अशा रूपात आपण करू शकतो. पण अजून दुसरं काय रिझन आहे त्यासाठी की व्यवसाय तुम्ही तोच निवडला? कारण की दुसरे भरपूर व्यवसाय असू शकतात, पण तुम्ही हाच व्यवसाय का निवडला आणि त्याला दुसरं कारण काय? तर हा व्यवसाय निवडण्यामागचा उद्देश एकच होता. एकतर मला हेल्थ इंडस्ट्री मला आवडते, म्हणजे मला हेल्थ इंडस्ट्रीमध्ये काम करायचं होतं. हा एक माझ्या समोर म्हणजे माझा उद्देश होता की आपल्याला हेल्थ इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय आणि लोकांना काहीतरी हेल्थ द्यायची आपल्याला, म्हणजे आजारापासून लोकांना दूर करायचंय. हा एक उद्देश माझा होता हेल्थ इंडस्ट्रीमध्ये. आणि दुसरा, हे तर झालं लोकांच्या हेल्थसाठी, जो माझा उद्देश होता. आणि दुसरा उद्देश असा होता की आपल्याला कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर जसं म्हटलं, आपण किराणा मालाच्या दुकानामध्ये एकदा महिन्याचा किराणा भरला तर परत परत आपण किराणा प्रत्येक महिन्याला भरणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने किराणा मालाचा व्यवसाय चालू केला तर त्या प्रत्येक महिन्याला त्याचे जे कस्टमर आहेत ते प्रत्येक महिन्याला त्याच्याकडनं किराणा घेणारच आहे. तसं व्यवसाय चालू करण्यापूर्वी माझ्या डोक्यामध्ये हा पण एक उद्देश होता, एखाद्या व्यक्तीला फक्त एकच प्रोडक्ट न देता परत परत तो व्यक्ती आपल्याकडे आला पाहिजे. आणि ते मला माहित होतं की वॉटर प्युरिफायर हा असा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये लोकांनी वॉटर प्युरिफायर खरेदी केला, पण खरेदी केल्यानंतर त्याचा मेंटेनन्स किंवा त्याची सर्व्हिसिंग हे त्याला करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ज्याही वेळेला त्याला सर्व्हिसिंग करायची आहे त्यावेळी नक्कीच तो आपल्याकडे येणार आहे, म्हणजे परत परत आपण त्या व्यक्तीला भेटणार आहे. आणि म्हणून मी हा व्यवसाय निवडला.
पण मग पुणे शहरच का असं तुम्ही निवडलं, किंवा स्पेसिफिकली पुणे शहरातच, म्हणजे तुमचा हम्म. बिझनेस तुम्ही करताय पिंपरी चिंचवडमध्ये बरोबर. आणि पूर्ण पुण्यामध्ये. तरी मला हा प्रश्न पडला की तुम्ही हा जिल्हाच का निवडला? महाराष्ट्रात अजून भरपूर असे जिल्हेही आहेत. समजा तुम्ही अ, महाराष्ट्रीयन आहात, लोकल आहात, त्यामुळे साहजिक आहे की तुम्ही महाराष्ट्रातलं कुठलं तरी शहर निवडणार, कुठला तरी जिल्हा निवडणार. पण पुणे किंवा पिंपरी चिंचवडच का? हां. तर तुम्ही जो प्रश्न विचारला पुणे किंवा पिंपरी चिंचवड, तर पुणे पिंपरी चिंचवड निवडायमागचं एकच कारण आहे माझं. कारण माझी जर पाहिलं, हं, हं. तर मी बॉटम बॉटम जर माझं पाहिलं तर शिरूर तालुक्यातून माझं पिंपरखेड गाव आहे. हं, हं. मी औंधमध्ये आयटीआय कंप्लीट केला. त्यानंतर पिंपरी चिंचवड एम-आय-डी-सीमध्ये, भोसरी एम-आय-डी-सीमध्ये हं, हं. जवळ-जवळ मी 10 वर्ष जॉब केला. हं, हं. 10 वर्ष जॉब केल्यानंतर म्हणजे 2004 ते हं. 2014 ह्या काळापर्यंत मी जॉब करत होतो. बरं. आणि त्यामुळं हा जो एरिया होता, हं, हं. मी राहायला भोसरीमध्येच असल्यामुळं मी ठरवलं इथं आपल्या ओळखी पण झालेल्या आहेत हं, हं. आणि माझ्यासाठी हा एरिया कम्फर्ट होता. आणि बिझनेस चालू करताना, वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय चालू करताना पिंपरी चिंचवड किंवा पुणे जर पाहिलं तर लोकसंख्या, हं. लोकसंख्येवरती जर म्हणतो ना आपण, लोकसंख्या प्रत्येक वर्षी वाढत जाणार आहे. प्रत्येक वर्षी आज शहरामध्ये म्हणजे गावाकडनं शहरामध्ये येणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की मेट्रो पोटे सिटी बरोबर, आहे ते एक तुम्ही कन्सिडर केलं, बरोबर. की त्यामुळे गावाकडचा क्राऊड शहराकडे वळतोय. इथं दुःखास्पद बाब आहे. हां. कारण की प्रत्येकाला शहराकडे आल्यावरती गावांचं काय होणार? तर तो एक सेपरेट डिस्कशन आहे. परंतु ठीक आहे की तुम्ही मेट्रो सिटी असल्या कारणाने पर्टिक्युलरली पुणे आणि नक्कीच. पिंपरी चिंचवड हे शहर नक्कीच, निवडलं. नक्कीच. ठीक आहे. तर आत्ता तुमचा शहरात काम करत असतानाचा अनुभव काय आहे? आपल्या पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम करत असताना तुम्हाला अनुभव काय येतोय? म्हणजे कस्टमरचा बिहेवियर असेल, म्हणजे कस्टमरसोबत तुम्ही ट्रान्झॅक्शन करताना कसा तुम्हाला अनुभव येतोय? किंवा बिझनेसबद्दल तुम्ही सेल करताना काय अनुभव जाणवतोय? सर्व्हिस देतात तुम्ही, त्यामध्ये काय अनुभव जाणवतोय? कारण की तुमचे कस्टमर जे तुम्ही जे शेअर केलं इन्फॉर्मेशन, हं. डेटा, त्याप्रमाणे तुमचे 500 प्लस कस्टमर आहेत. कस्टमर आहेत. त्यात एंड युजर म्हणजे जे कन्झ्युम करतात स्वतः हं. ते पण आहेत, आणि काही कॉर्पोरेट कंपनीज पण आहेत, जिथे तुम्ही सर्व्हिस वगैरे देताय. बरोबर. तर हे सगळं करत असताना तुमचा अनुभव काय आहे? आमचा अनुभव जर म्हटलं तर जसं म्हटलं जातं, की अनुभव चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे आपल्याला अनुभव येत हं. असतात. पण माझ्या बिझनेसमध्ये मला आम्हाला वाईट अनुभव नाही आलेले. सॉरी हां. वर तुम्हाला इंटरप्ट करतोय. आम्हाला चांगलाच अनुभव येस, ऐकायचा आहे. नक्कीच. तर नक्की सांगेल मी. म्हणजे मी तेच बोलत होतो. चांगले आणि वाईट अनुभव कुठल्याही गोष्टीमध्ये येत असतात. पण मला 99% 99.99% चांगलेच अनुभव आले. हं. कारण ज्याही वेळेला आम्ही कस्टमरकडे जातो, म्हणजे अक्षरशः आमचे जे सर्व्हिस इंजिनियर, टेक्निशियन जे आहेत, ते कस्टमरच्या घरी ज्यावेळेला जातात, कस्टमरचं असं रिलेशन बनलेलं आहे त्यांचं. म्हणजे तिथे गेल्यानंतर चहा-पाणी असेल, नाश्ता असेल, आमचे कितीतरी वेळा टेक्निशियन लोकांच्या घरामध्ये जाऊन जेवण करून पण येतात. का रिलेशन त्यांचं बनलंय. कारण आपला टेक्निशियन नाही म्हटलं तर वॉटर प्युरिफायरमध्ये प्रत्येक 3 महिन्याला कस्टमरच्या घरी त्याला जावं लागत असतं. बरोबर. त्याच्यामुळे रिलेशन असं झालं जसं काय फॅमिली मेंबर आहे. अशा पद्धतीने रिलेशन त्या ठिकाणी बनलेलं आहे. आणि जसं म्हणतो आपल्या घरामध्ये कुणीतरी पाहुणा आल्यावरती जसं आपण करतो, त्या पद्धतीने आमच्या टेक्निशियनला लोकांची वागणूक मिळते. आणि याचा खरं तर खूप आम्हाला आनंद वाटतो, की आपला व्यवसाय असून सुद्धा आपल्याला लोकं जपतात. त्याच्या मागचं कारण पण आहे. आपली संस्कृती पण तशीच आहे. बरोबर. पुणे आणि पिंपरी चिंचवड अगदी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत सुद्धा, पण स्पेसिफिकली आपल्या कल्चरमध्येच तो रिस्पेक्ट आहे. तेच मला जाणून घ्यायचं बरोबर. होतं तुमच्याकडनं, की अनुभव काम करत असताना आपल्या पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुमचा अगदी असं छान असा आलाय. वाईट अनुभव आला असेल तुम्हाला कदाचित, टेक्निकल बाबी ज्या असतात प्रत्येक बिझनेसमध्ये, ठीक आहे. ते सेपरेट डिस्कशन आहे, त्यावरती आपण जो वेगळा आपण एपिसोड करणार टेक्निकल, त्यावर टेक्निकल चॅलेंजेस आपण डिस्कस करूया. नक्कीच. आता मला पर्टिक्युलरली जी मार्केट प्लेस आहे आपली, म्हणजे पूर्ण पिंपरी चिंचवडची बाजारपेठ जी आहे, त्यावरती मला हे समजून घ्यायचं की आज आपल्या संपूर्ण भारतात त्यानंतर आता तर तुमचा 80% बिझनेस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असल्या कारणाने आपण तेही कन्सिडर करूया, आणि 20% तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरही करतात. बरोबर. तर या सगळ्या एरियामध्ये तुम्ही व्यापार करत असताना तुम्हाला प्युरिफायरची मागणी कशा पद्धतीने तुम्ही घेतात ती मागणी,
आणि किती पटीने तुम्हाला मिळते? सुरुवात केल्यापासून आतापर्यंतच्या जर्नीत डिमांड म्हणजे लाईक डिमांड इन सप्लाय, तर यामध्ये कशी मागणी आहे, कितपत त्याची मागणी आहे वॉटर प्युरिफायरची, की आम्हाला समजण्यास सोपं पडेल किंवा कितपत मार्केटमध्ये वॉटर प्युरिफायरची मागणी आहे आणि लोक ते यूज करतात आणि प्रेफर करतात. कारण की भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर युजली लोक आजही अगदी पाणी उकळून पितात आपल्या शहरामध्ये सुद्धा, कारण की लोकांचा ट्रस्ट फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. कारण की भरपूर असे वेगवेगळे ब्रँड आहेत, भरपूर अशा गोष्टी आहेत. मग त्यावरती आजकाल सोशल मीडिया असल्या कारणाने प्रत्येकाला कळतं की कुठल्या ब्रँडला काय प्रॉब्लेम्स आले. त्यानंतर मग सिम्पली लोक काय करतात, बॅक टू जसं आपण यूज करतो नॉर्मल तसंच यूज करायला सुरुवात करतात. तर हे जाणून घ्यायचं आहे की डिमांड अँड सप्लाय म्हणजे मागणी कशी आहे मार्केटमध्ये वॉटर प्युरिफायरची, आणि स्पेसिफिकली तुमच्या ब्रँडला तुम्हाला नक्कीच. काय कारण की दुसऱ्या ब्रँड आणि तुमच्या ब्रँडमध्ये म्हणजे असं तुम्ही काम करत असताना असं होतं का कधी, की तुमचा ब्रँड सोडून लोक म्हणतात की नाही आम्हाला हवं, आम्ही तुमच्याकडनं घ्यायला तयार आहे, पण आम्हाला दुसऱ्या ब्रँडचं हवं. तर हे सगळं मला जाणून घ्यायचं. नक्कीच. तर आपण पहिल्यांदा जो प्रश्न विचारला तुम्ही, आज डिमांड किती आहे, मागणी किती आहे? तर मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मग त्याचं कारण पण आहे. सुरुवातीला जसं मीही आता ग्रामीण भागातलाच मुलगा आहे. ग्रामीण भागामध्ये सुरुवातीला लोकं पाणी पित नव्हते. वॉटर प्युरिफायर हा कुणाला शब्द पण माहीत नव्हता. का पाणी फिल्टर करून पिलं पाहिजे हे पण कुणाला माहीत नव्हतं. पण आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा म्हणजे आपण जे म्हणतो मागणी का वाढली? मागणी वाढत चालली त्याला कारण एकच आहे. म्हणजे रासायनिक खतांचा जो वापर होतोय आज, रासायनिक खतांचा भाडीमार वापर असेल किंवा आज ज्यावेळेला म्हणजे हे झालं ग्रामीण भागामध्ये. रासायनिक खतांचा वापर वाढत चाललाय. त्यामुळे पाण्यामधले क्षार वाढत चाललेत. अनावश्यक क्षार पाण्यामधले वाढत चाललेत. त्यामुळं आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे आहे, शेतकरी सुद्धा प्युरिफायर करूनच पाणी आज पितात ते. प्युरिफायर घेऊनच पाणी पितात ते. म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा त्याचा आज मागणी वाढलेली आहे. आणि राहिला प्रश्न आपला शहरामधला. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पुण्याच्या आजूबाजूला जी गाव आहेत तिथे तुम्ही हां. सप्लाय करताय आता, आणि तिथूनही चांगल्या पद्धतीने तुम्हाला मागणी येते. बरोबर. पण शहराच्या कंपॅरिझनला गावाच्या साईडला जास्त मागणी आहे आजूबाजूला, का शहरात जास्त आहे? आज जर पाहिलं तर दोन्ही बाजूला इक्वल म्हटलं तरी चालेल. फक्त एवढंच आहे, ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या कमी असते. समजा एक गाव आहे. एक आपण उदाहरण घेऊया. एक गाव समजा 10 किलोमीटरमध्ये पूर्ण बसलेलं आहे. पण तिथं लोकसंख्या कमी आहे. तिथं 5 ते 10 हजाराची लोकसंख्या असते. आणि तेच जर पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण पाहिलं तर 10 किलोमीटरमध्ये नाही म्हटलं तर 25-30 लाख लोकसंख्या आहे. म्हणजे नक्कीच मागणी ह्या ठिकाणी जास्त असते. आणि आज आपण जरी म्हटलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पाणी आपल्याकडे येतंय. पाणी नक्कीच चांगलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं. तरी पण फरक कुठं पडतो? ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत. रस्त्यांची कामं चालू असताना कुठं पाईपलाईन फुटलेली आहे. तर फुटलेल्या पाईपलाईनच्या ज्यावेळेला पाईपलाईन फुटते त्यावेळेला पाणी जे मिक्स होतं. कधी-कधी तुम्ही पेपरला पण कात्रण आलेले पाहिले असतील. का ड्रेनेजचं पाणी सुद्धा मिक्स झालेलं आहे. मिक्स होतं. चुकीचे पाईपलाईन बरोबर. वगैरे ह्याच्याने सगळं बरोबर. होतं. मग त्यावेळेला आपल्याला हा अंदाज नसतो. आपल्या घरामध्ये दररोज पाणी येतंय. आपण घरामध्ये पाणी पितोय. पण पाईपलाईन फुटलेली आहे कुठंतरी हे आपल्याला माहित नसतं. बरोबर. मग आपण त्यावेळेला आलेलं पाणीच पिणार आहे. आणि म्हणून मग बऱ्याच वेळा जे आजाराला लोकांना तोंड द्यावं लागतं, की पाणी खराब जर आलं, पाण्याचा सप्लाय जर खराब झाला, तर त्यावेळेला लोकं आजारी पडतात. त्यांना जुलाब, उलट्या वगैरे होतात. म्हणून आज लोकं सावध झालेली आहे. कारण आरोग्य हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे चुकून 6 महिन्यातून एकदा जरी पाणी खराब आलं आणि त्याच वेळेला जर आपण ते पाणी पिलो खराब पाणी आणि त्यावेळेला जर आपल्याला आजारपण आलं, तर ते आपल्याला आजारपण महाग ठरू शकतं. आणि म्हणून सर्वजण तोच विचार करतात, की आपण पाणी जे आहे ते प्युरिफायर करून पिलेलं कधी पण चांगलं. आणि म्हणून आज मागणी वाढत चालली आहे दिवसेंदिवस. बरं. तर यावरती तुमच्याकडे काही पर्याय आहे का, की जो तुम्ही तुमच्या ग्राहकांना सुचवतात? लाइक समजा पाणी खराब येतंय, तर आता रिअल टाईम त्यांना ते समजा चेक करायचंय. तर बघ पाणी खराब येतंय का, कारण की चवीमध्ये तर लगेच फरक पडतो. तरी त्याला ते व्हेरिफाय करायचं असेल तर असं काही फ्री ऑप्शन आहे का, मोफत ऑप्शन, किंवा ते लगेच ते चेक करू शकतं की पाणी बरोबर नाहीये, हे पिलं नाही पाहिजे? कारण की आजकाल तुम्हाला जसं की जोवर तुम्ही जाणार नाही किंवा तुमच्यासारखा कोणी व्यक्ती तिथे जाणार नाही सर्व्हिस वगैरे करायला किंवा तुमच्या टीमपैकी किंवा कुठल्याही जो एक्सपर्ट आहे,
या सगळं वॉटर ट्रीटमेंटमध्ये. पण हे सगळ्यांना तर कन्झ्युमरला तर पॉसिबल नाही की प्रत्येक महिन्याला एएमसी करून घेणे किंवा चेक करणे. काही लोक बरोबर. करतात, पण मिडल क्लासमध्ये तो चॅलेंज खूप आहे. तर त्यांना असं काही तुम्ही ऑप्शन आहे का की ते स्वतःच जसं पाणी पिल्यावर त्यांना काही जाणवलं तर ते समजू शकतात की आपल्याला चेक करणं गरजेचं आहे, वॉटर प्युरिफायर किंवा काहीतरी मीटर वगैरे असेल की जे अवेलेबल असेल, कॉस्ट पण त्याची कमी असेल आणि प्रत्येक व्यक्ती ते चेक करू शकतो पाणी आणि देन मग त्याला जे पुढचं किंवा नाही आपल्याला चेक करून घ्यायला हवं, तर असं काही आहे का? अ, आपला जो प्रश्न आहे म्हणजे ज्यांच्या घरामध्ये पाण्याचा वॉटर प्युरिफायर आहे ऑलरेडी, तर त्यांच्यासाठी म्हणताय की ज्यांच्याकडे प्युरिफायर नाहीये. ज्यांच्याकडे वॉटर प्युरिफायर आहे त्यांच्याकडेही, हा. आणि ज्यांच्याकडे नॉर्मल पाणी आहे ते डायरेक्टली पितात की नाही चांगलं आहे पाणी, टेस्ट तशीच आहे, पण ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, ओके. असं कधी त्यांना जाणवलं की यार पाणी थोडंसं बरोबर नाही, स्मेल येतोय ते होतोय, तर त्यांनी कसं चेक करावं? हा. तर त्याला चेक करण्याला आता ज्यांच्याकडे ऑलरेडी वॉटर प्युरिफायर आहे, ते एक टीडीएस मीटर म्हणून आपल्याकडे हा. असतो. त्याची कॉस्टिंग पण जास्त मी नाही. वापरतो TDS बरोबर. मीटर. मार्केटमध्ये 200-250 रुपयाला तो इझी पद्धतीने अवेलेबल होतो. हा. तर ज्या ठिकाणी आता पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, बऱ्याच जागी कॉर्पोरेशनचं पाणी पुरल असं सोसायटीला पूर्ण पुरल असं नाहीये. मुबलक पाणी मुबलक पाणी नाहीये. मग बऱ्याच वेळा ते सोसायटीमध्ये टँकर मागवतात बाहेरून, टँकरद्वारे हो, पाणी बरोबर. सोडतात. तर साहजिकच आहे, आपण जर घरी जोही व्यक्ती घरी प्युरिफायर यूज करतोय, तर त्याला जर चव वेगळी लागली, पाण्याची चव वेगळी लागतीये, तर त्यांनी टीडीएस मीटर जो आहे त्या टीडीएस मीटरच्या माध्यमातून चेक करणं गरजेचं आहे की आपण जो रेग्युलर पाणी पितोय त्याचा टीडीएस किती आहे आणि आता पाण्याचा टीडीएस किती आलेला आहे, त्याच्यावर तो एकतर चेक करू शकतो. किंवा स्मेल, ज्या वेळेला पाणी खराब होतं किंवा पाण्याचं जे आपण म्हणतो पाणी, समजा आपण घरामधला जो प्युरिफायर आहे त्याची टँक जर आपण क्लीन नाही केली, तर त्याचा स्मेल पण येतो आपल्याला पाण्याचा. कार्टेज रिफिल करायला हा. लागतं. तर आपण तो स्मेल जरी आला ना, तरी आपण समजून घेतलं पाहिजे की पाण्याचा स्मेल येतोय, पाण्याची टेस्ट खराब झालेली आहे, म्हणजे आपल्याला प्युरिफायरची सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे, हे त्यांनी ओळखलं पाहिजे. तर हा एक झाला मुद्दा. आणि समजा काही व्यक्ती कॉर्पोरेशनचंच पाणी पितात आहे, तर कॉर्पोरेशनच्या पाण्याचा जो सप्लाय होतोय, तर मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी गढूळ दिसतं आपल्याला. बरोबर. म्हणजे आपल्याला आलेलं पाणी गढूळ रंगही change दिसतं. होतो. तर त्यांनी ओळखून घेतलं पाहिजे की पाणी गढूळ येतंय, याचा अर्थ आपल्याला पाण्यामध्ये काहीतरी फरक आहे आणि आपण याने आजारी पडू शकतो. याच्यावरती आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. हा तर झालं जे यूज करताय. जे यूज करतच नाहीत, गावाकडचं जसं तुम्ही सांगितलं तुमचा बरोबर. क्लायंट बेस आहे, ते तुमचे ग्राहक गावा साईडलाही आहेत, तर ते कसं चेक करू शकतात? म्हणजे टीडीएस मीटर जर समजा तुम्ही सांगितलं की हा. जे यूज करतात ते चेक करू शकतात, टीडीएसचं किती प्रमाण असलं पाहिजे? टीडीएसचं जर प्रमाण पाहिलं, म्हणजे टीडीएस आता हा खूप डिपली विषय आहे तसा. कारण- एक जस्ट हा, थोडक्यात just. सांगा की बाबा टीडीएस मीटरवरती इतकं दिसलं म्हणजे हे पाणी पिण्याजोगे हा. आहे. आता एक आपण पाहूया, कॉर्पोरेशनचं जे आपल्या पाण्याचं सप्लाय होतो, म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पुण्यामध्ये कॉर्पोरेशनचं पाणी आपल्याला जे येतं, त्यामध्ये आमचं मावळही बघला. मावळ पण आलं. तर एक सगळ्या भागातला जर टीडीएस पाहिला आता आपण, तर एक साधारणतः जर रेंज पकडली, तर आपण लोणावळ्या साईडला जर गेलो, लोणावळ्याच्या भागामध्ये जिथं डायरेक्ट पावसाचं पाणी पडतं, तिथे तुमचे कस्टमर आहेत, ग्राहक ऑलरेडी आहेत, तिथे ग्राहक आहेत, तर तिथला जर टीडीएस पाहिला तर 25 ते 30 टीडीएस त्या ठिकाणी आहे. नंतर जर पाहिलं तुम्ही, आपण जर कात्रज साईडला जरी गेलो, तर तिथला पाण्याचा टीडीएस 40 ते 50 मध्ये असतो. आणि हेच भोसरी किंवा निगडी ह्या भागामध्ये जर आलं, तर पाण्याचा कॉर्पोरेशनच्या पाण्याचा टीडीएस सरासरी 70 ते 80 मध्ये असतो. म्हणजे एक सगळ्याचं जर कॅल्क्युलेशन पाहिलं तर 25 पासून तर 80 पर्यंत जरी टीडीएस असेल पाण्याचा, तर तो पिण्यासाठी आपल्याला काही हरकत नसते. पण टीडीएस आपल्या पाण्याचा 80 आहे, क्षारांचं प्रमाण 80 आहे, पण त्याच्यामध्ये नको असलेले घटक जर ऍड झाले तर ते मात्र आपल्यासाठी शरीरासाठी घातक असतं. बरं. तर एवढं सांगेल. म्हणजे टीडीएस वर सगळ्या गोष्टी डिपेंड नाहीयेत. काही गोष्टी आहेत हा. ऍटलिस्ट तेवढं तरी ते प्रिकॉशनरी करू शकतात, बरोबर, स्वतः चेक करू चेक शकतात. करू शकतात. त्यानंतर मला एक सांगा की आता भरपूर अशी टेक्नॉलॉजी आहे वॉटर प्युरिफायरवर, कारण की मागचं जे तेव्हा तुमचं सेशन झालं त्यावेळेस मी होतो तिथे, तर मी ऐकत होतो तुम्हाला खूप काळजीपूर्वक की RO, UV, अल्कलाईन वॉटर. तर आता नॉर्मल माणसाला, गावाकडचा माणूस आहे, ठीक आहे, शहरात तरी रील्स वगैरे बघण्याचं प्रमाण गावाकडेही बघतात, बरोबर, नक्कीच. पण तरी पण तेवढं ग्राहक जो आहे तो जागरूक नसतो. तर त्याला हा प्रश्न, आता तो ज्या वेळेस जातो एखाद्या शोरूमला किंवा कुठे,
त्याने कुठलं प्रेफर करावं, आरो करावं, युव्ही करावं, अल्कलाईन करावं, म्हणजे तो ग्राहक जो आहे तो खूप कन्फ्युज होतो त्यामध्ये. कन्फ्युज होतो. हा, तर त्याने कुठलं निवडलं पाहिजे, का निवडलं पाहिजे, आणि कसं की मिडल क्लास मॅक्झिमम असतात, जो आपला मॅक्झिमम एम्प्लॉई वर्ग असतो, नोकरदार वर्ग. तर मग त्यामुळे ते कॉस्टचं पण खूप प्रॉब्लेम तिथे येतात अल्कलाईन वॉटरच्या प्युरिफायरला, जेवढं मला माहिती. तर तुम्ही त्यावरती सांगा की कुठलं निवडलं पाहिजे, का निवडलं पाहिजे, आणि कॉस्ट कशी इफेक्टिव्ह होईल त्यावरती. नक्कीच. तर मी हे सांगू शकेल याच्यामध्ये, की आता जसं आरो जो आहे, आरो टेक्नॉलॉजी म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस टेक्नॉलॉजी. हम्म, तर आरो पाण्यामधले क्षार कमी करतं. हम्म. तर ते काम आरो करतं. युव्ही जो आहे तो अल्ट्राव्हायलेट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आरओला टीडीएस मीटर चांगल्या पद्धतीने काम करतं हां, थोडक्यात. नक्कीच. बरं. तर जसं मी म्हटलं आरोची गरज कुठं पडते? ज्या ठिकाणी हां. जास्त क्षार आहेत. क्षारांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे जसं आता मी म्हटलं, समजा कॉर्पोरेशनचं पाणी येतंय. बरोबर. फक्त कॉर्पोरेशनचं पाणी असेल तर तिथे आरोची गरज नक्कीच नाहीये. फक्त कॉर्पोरेशनचं पाणी. हम्म. तिथे आरोची गरज नाहीये. नक्की ना, व्हिडिओ नक्की. चालू आहे. येस. त्या ठिकाणी आपण युव्ही आणि युएफ हम्म. ही फॅसिलिटी आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. हम्म. पण आरोची गरज कुठं पडते आपल्याला? जिथं आपण म्हणतो काही जागी कॉर्पोरेशनचं पाणी आहे, हम्म. पण तिथं मध्ये-मध्ये पाणी पुरत नाहीये, सप्लाय होत नाहीये. तर आपण त्या ठिकाणी काय करतो? बाहेरून टँकर मागवतो. हम्म. आणि ज्या वेळेला टँकरचं पाणी येतं, ते पाणी नक्कीच विहिरीचं किंवा बोरवेलचं असतं. मग त्या ठिकाणी आपल्याला आरोची गरज नक्कीच पडते. ठीक आहे. मग आता परत आपण प्रश्नावरती येऊया की कुठलं निवडावं, युव्ही, अल्कलाईन, आरो. हां. तर सांगायला मी नक्कीच सांगेल. जसं आता तुम्ही बोलले, प्रत्येक व्यक्तीला जो आहे त्याचं खिशाला पण परवडलं पाहिजे. हम्म. म्हणजे त्या दृष्टीने जर पाहिलं, तर जसं लाईफस्टाईलच्या बाबतीत असतं, लाईफस्टाईल, तर प्युरिफायर आज 3,000 पासून तर 1,20,000 पर्यंत पण प्युरिफायर आहेत. हम्म. आणि साहजिकच आहे, जशी प्युरिफायरची क्वालिटी किंवा हम्म. प्युरिफायर मधल्या फॅसिलिटी वाढत जातील, हा. तसंच प्युरिफायरच्या किमती पण वाढत जातात. बरोबर. पण त्यातल्या त्यात सजेशन जर म्हटलं, आज कुठलं पाणी आपण पिलं पाहिजे, तर मी अल्कलाईन पाण्याला प्रिफर करेल. हम्म. कारण आज ॲसिडिक पाना जो म्हटलं जातं आपण, शरीरामधला ॲसिडिक पाना, तो जर आपल्याला कमी करायचा असेल, शरीरामधला ॲसिडिक पाना, तर तो कमी करायचं काम अल्कलाईन पाणी करतं. एक वेळ अशी होती की प्रत्येक वॉटर प्युरिफायर जो सप्लाय किंवा जो सेल करतो तो प्रोडक्ट, तो आरो सांगायचा. बरोबर. नंतर युव्ही आल्यावरती युव्ही घ्यायला सांगितलं. युव्ही घ्यायला सांगितलं. बरोबर. आता प्रत्येक व्यक्ती अल्कलाईन सांगताय, कारण की भरपूर युट्यूब रील्स वगैरे तुम्ही बघितलेत, नक्कीच. त्यावरती अल्कलाईन वॉटर हम्म. कसं बनवायचं, किंवा नॉर्मल जसं एक रोनाल्डोचं पण आहे की तो एवढं पाणी बाहेरून मागवतो आणि असं काहीतरी नक्की नक्की. आहे, आणि लोक ते फॉलो करतात युजली. हम्म. तर का असं व्हेरिएशन होतं? सारखं सारखं चेंज तर सामान्य माणसाला पॉसिबल नाही. मग बरोबर. असं सारखं सारखं चेंज करणं हे खिशाला परवडणारही नाही. मग का आता आरो आणि युव्ही बेटर नाही आणि अल्कलाईन एकदम बेटर आहे, हम्म. असं का? त्याला कारण आहे पूर्वी हा. म्हणजे आपण याच्यावरती येऊया हम्म. थोडस. अगोदर प्युरिफायरची गरज पण नव्हती आणि कोणी प्युरिफायर यूज पण करत नव्हतं. बरोबर. पण त्यावेळेला सुद्धा लोक हेल्दी राहायचे. हम्म. मग त्यावेळेला हेल्दी लोक का राहायचे? त्यावेळेला तर प्युरिफायर कुणाकडे नव्हता, पण हेल्दी ते राहायचे. पण त्याला कारण होतं, हम्म. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये रासायनिक खतांचा वापर होत नव्हता. हम्म. आणि रासायनिक खतांचा वापरच नव्हता, त्यामुळे पाणी चांगलं होतं. त्यावेळेला आरोची पण गरज नव्हती. बरं. पण पुढे जाऊन काही दिवसानंतर रासायनिक खतांचा वापर चालू झाला आणि पाण्यामधले अनावश्यक क्षार वाढले, जे आपल्या शरीराला नको आहेत. मग ते काढण्यासाठी आरोचा जन्म झाला. हम्म. हम्म. बरोबर. त्यावेळेला आरोचा जन्म झाला आणि लोकांनी आरो वापरायला सुरुवात केली. बरोबर. जसं काळ बदलत गेला तसं पुढे जाऊन हम्म. बॅक्टेरियाच खूप सारे यायला लागले. मग आरो बरोबर युव्हीची सुरुवात झाली, संगत आली. हम्म. म्हणजे आरो आला, युव्ही आला, आणि परत जो तुम्ही प्रश्न विचारला, लोकांनी आता परत अल्कलाईन वरती आले. आता अल्कलाईन सगळीकडे रील्स पण येतात. तर अल्कलाईन येण्याचं पण कारण आहे, आपली जी बॉडी आहे, हे बॉडी मधला जो ऍसिडिक पण आहे तो वाढत चालला. कारण पूर्वी लोक तळलेले पदार्थ जास्त खात नव्हते. तळलेले पदार्थ आजकाल जंक फूड जे लोक खातात आहे, त्यातून शरीरातला ऍसिडिक पण आपला वाढत चाललाय. चहाचं प्रमाण आज ताणतणाव वाढत चालल्यामुळे चहाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग चहा जो आपण पितो, जर पीएच बद्दल आपण जर बोललो तर आपल्या मनुष्याच्या बॉडीला 7 हा न्यूट्रल पीएच आहे. 7 न्यूट्रल पीएच आपल्या बॉडीचा पाहिजे. पण आपण जे चहा पितो किंवा कोल्ड ड्रिंक्स,
एक 20 वर्षापूर्वीचा काळ जर घेतला, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, त्यावेळेला कोल्ड्रिंक्स लोक पित नव्हती. बरोबर. त्यावेळेला लोक ताक प्यायचे. घरामध्ये आपलं कोणी पाहुणे आले की आपण त्यांना ताक द्यायचो किंवा बाकीच्या गोष्टी ज्या होत्या नॅचरली होत्या. आता जे आपण कोल्ड्रिंक्स पितो, म्हणजे मी तर नक्की सांगेल कोल्ड्रिंक्स आपण नाहीच पिलं पाहिजे. कारण कोल्ड्रिंक्स जे आहे, म्हणजे त्याचा जो पीएच असतो तो 1 ते 2 पीएच असतो कोल्ड्रिंक्सचा. मग आपण जर कोल्ड्रिंक्स पितोय तर आपल्या शरीरातला नक्कीच ॲसिडिकपणा वाढणार आहे. म्हणजे आपण एकीकडे कोल्ड्रिंक्स पितोय, चहा पितोय, हे जे ॲसिडिक किंवा जंक्स फूड जसं आता आपण बोलले, जंक्स फूड खातोय, त्यामुळे आपला जो बॉडीचा पीएच 7 पाहिजे, तो पीएच कमी होतो. आणि बॉडीचा पीएच कमी झाला, आपल्या शरीरामधला ॲसिडिकपणा वाढला, की आपल्याला मॅक्झिमम आजारांना आमंत्रण येतं. मग आपल्याला हीच बॉडी जर आपल्याला अल्कलाईन करायची असेल, तर त्याला पर्याय म्हणजे काय? तर आपण अल्कलाईन नाही म्हणता येणार. हिरव्या पालेभाज्या, फळं हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे. पण आपल्याकडनं तेवढं होत नाही. हिरव्या पालेभाज्या किंवा फळं आपल्याला मिळत नाही किंवा मिळाली तरी ती केमिकल आहे का त्याच्यावरती हे आपल्याला माहित नाहीये. म्हणजे आपण तेही जास्त खात नाही. अगदी परत त्यावरती ती भाजी धुण्यापासून कुठलं पाणी वापरतात, बरोबर. परत तो टॉपिक आला तो त्यावरती. टॉपिक आला. तर म्हणून आपल्याला अल्कलाईन इन्स्टंट, म्हणजे आपली इन्स्टंट बॉडी अल्कलाईन झाली पाहिजे. तर त्याला म्हणून आपण अल्कलाईन लोकांना रेफर करतो की अल्कलाईन पाणी आपण पिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमच्या बिझनेसमध्ये जो प्रोडक्ट सर्व्हिस आहे त्यामध्ये आमच्या टेक्नॉलॉजीचा खूप वापर होतो असं मला म्हणायचं आहे. नक्कीच. बरोबर ना? बरोबर. मुद्द्यावरती येऊया. तर नॉर्मल तुमचे जे कस्टमर तुम्हाला आता एवढ्या वर्षापासून तुम्ही करताय, तो प्रश्न राहिलाच माझा, किती वर्ष झालेत बिझनेसला तुमचे ते सांगा मला एक शॉर्ट. 12 वर्ष झाले आता ह्या बिझनेसमध्ये. 12 वर्ष तुम्हाला झाली त्या बिझनेसमध्ये. बरं, नक्कीच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. मग प्रश्न असा आहे की सामान्य जो कस्टमर आहे, ग्राहक आहे तुमचा, तो काय चुका करतो ज्यावेळेस त्याला आरो किंवा अल्कलाईनचं जे फिल्टर आहे, वॉटर फिल्टर, त्याला परचेस करायचं असतो, काय चुका करतो? चूक म्हटलं तर सुरुवातीला त्यांनी आपल्या एरियानुसार किंवा आपलं पाण्याचं टेस्टिंग पण केलं पाहिजे. पाणी चेक करूनच आपल्याला जो गरज कुठली आहे आपल्याला, कुठल्या फिल्टरची गरज गरज आहे, आहे, वॉटर फिल्टर, तर त्यांनी ओळखलं पाहिजे. म्हणजे जसं क्षार जास्त असेल तर बरोबर. आरो. आरो आणि घेतलं युवी कधी? युव्ही तर कॉमन आहे, कारण आता बॅक्टेरिया सगळीकडे वाढत चालले पाण्यामध्ये, म्हणजे त्यामुळे आरो युव्ही तर घेणं गरजेचं आणि ते आहे. मला वाटतं आता मॅन्डेटरी आरो युव्ही मिक्स होते ना? आरो युव्ही असतं, म्हणजे मिक्स असतं त्याच्यामध्ये, तर त्यामुळं ते घेतलं पाहिजे. आणि ग्राहक ज्यावेळेला वॉटर प्युरिफायर घ्यायचा विचार करतो त्यावेळेला बऱ्याच वेळा चूक अशी करतो की ऑनलाईन सर्च करतो, ऑनलाईन वरती पाहिल्यावरती, कारण आज जग सगळीकडे ऑनलाईन वर चाललंय. मग ऑनलाईन वरती बऱ्याचशा गोष्टी त्याला चुकीच्या पण मिळतात. कारण चुकीच्या म्हणण्यापेक्षा कसं, तर त्याला गरज आरो युव्हीची आहे, पण त्याच्या आतमध्ये कुठले पार्ट्स यूज केलेले आहेत ते पण त्यांनी पाहणं गरजेचं आहे. कारण फक्त वरची बॉडी. पण नॉर्मल ग्राहक एवढं कशाला टेक्निकल डिटेल्सला जाईल? तो ट्रस्टच ठेवणार त्यावरती. म्हणजे नॉर्मल तुम्ही जसं म्हणता स्पेअर पार्ट तो चेक नाहीच करणार. मग तो शेवटी अगेन तो ब्रँडवरती जाणार. बरोबर. मग ब्रँडवरती गेल्यावरती जे त्याला मोजके ब्रँड जसे आता प्रत्येकाला ॲक्वा माहिती आहे, ॲक्वा हा ब्रँड आहे ऍक्च्युअली. हे नाही माहिती ॲक्वा प्युरिफायर, त्याला मेन प्रोडक्ट आहे वॉटर प्युरिफायर, ठीक आहे, पण सगळ्यांना ॲक्वा बोलतात नाही. आता तुमचे मला वाटतं येस, तुमच्या ब्रँडचे नाव तुम्ही सेजल ॲक्वा ठेवलं, बट ॲक्वा इज अदर ब्रँड. ठीक आहे, तुम्ही ग्राहकाला समजण्यासाठी तुम्ही सेजल ॲक्वा ठेवलं. तर मला म्हणायचं की मग ते त्या ब्रँडला जातील ना, बरोबर? तर त्याला सहजरित्या त्याची चुकी त्याला ॲड्रेस करता येईल असं काय ऑप्शन, किंवा तिथं चुकी करतोय हे, जसं तुम्ही सांगितलं की ऑनलाईन घेताना विचार केला पाहिजे, तर ऑनलाईन घेताना त्याने काय बघितलं पाहिजे? नक्कीच. तर ऑनलाईन घेताना सुद्धा त्याला जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर आपल्याला प्युरिफायर आपण घेणार आहे, पण प्युरिफायर नंतर आपल्याला सर्व्हिस मिळणार आहे का? कारण जसं आपण घरामध्ये फ्रीज घेतो, घरामध्ये आपण टीव्ही घेतो किंवा घरामध्ये वॉशिंग मशीन घेतो, हे जे पार्ट आहेत ह्या पार्टला सर्व्हिस हा फॅक्टर नसतो. आणि एकदा घेतल्यानंतर 9-9, 10-10 वर्ष सुद्धा ह्या पार्टला प्रॉब्लेम येत नाहीये, जर तसं पाहायला गेलं तर घरामधल्या ज्या आपण यूज करतो वस्तू. पण घरामधला एकच जो आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जे आपण म्हणतो ती म्हणजे वॉटर प्युरिफायर. तर ही वस्तू अशी आहे ज्याला आपण वारंवार सर्व्हिसिंगची त्याला गरज पडते. त्यामुळं प्रत्येक कस्टमरला माझं सांगणं एकच राहील, तुम्ही प्युरिफायर घेताय ऑनलाईन, जर तुम्ही एक वन टाइम परचेस करताय ऑनलाईन, पण त्याची सर्व्हिस तुम्हाला कोण प्रॉपर देऊ शकेल
याचाही तुम्ही त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे, कारण याला सर्व्हिस लागते या प्रोडक्टला. वॉटर प्युरिफायर मॅन्युफॅक्चर करताना कुठली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी कुठल्याही मॅन्युफॅक्चररने जो वॉटर प्युरिफायर मॅन्युफॅक्चर करतो आणि तुम्ही ते ठेवतात किंवा मॅन्युफॅक्चर करताना तुम्ही कुठली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवतात ते मला जाणून घ्यायचं आहे. वॉटर प्युरिफायर मॅन्युफॅक्चर करत असताना एरियानुसार, जसं तुम्ही एक प्रश्न केला होता की लोकांच्या खिशाला परवडलं पण पाहिजे, बरोबर, किंवा आम्ही सुद्धा ज्यावेळेला मी वॉटर प्युरिफायर मॅन्युफॅक्चरिंग करतो, तो वॉटर प्युरिफायरमध्ये आतमध्ये जे पार्ट्स आम्ही यूज करतो, म्हणजे मला सांगायला आवडेल, जसं कुठलीच कंपनी प्युरिफायरमध्ये टोटल जर पाहिलं तर 27 प्रकारचे वेगवेगळे पार्ट आहेत. तर कुठलीच अशी एक सिंगल कंपनी नाही आहे की 27च्या 27 पार्ट स्वतः सगळे बनवते आणि स्वतःचा ब्रँड लावून स्वतःच्याच ब्रँडने ते विकते. जसं मला उदाहरण पण द्यायला आवडेल, एखादी कंपनी गाडी बनवते, पण गाडी बनवत असताना ते पूर्ण गाडीतले सगळे जे पार्ट आहेत ते स्वतः कधीच ती कंपनी बनवत नाही. ती व्हेंडर्स कडनं पार्ट घेते आणि स्वतः असेंबल करते आणि मग गाडी पूर्ण तयार होते, पण त्याच्यावरती त्यांचं ब्रँडिंग असतं. बरोबर. सेम तसंच वॉटर प्युरिफायर मध्ये सुद्धा ज्यावेळेला मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यावेळेला आतले जे पार्ट्स असतात, काही इलेक्ट्रॉनिक्स पार्ट असतात, काही आपले फिल्टर्स असतात, ते कुठलीही एक कंपनी बनवत नाहीये. तर त्यावेळेला आपल्याला चॉईस करताना आपण चांगली कंपनी कुठली ते पाहणं गरजेचं आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चर Manufacturer. स्पेअर पार्ट तो exact. करतो. म्हणजे जो मॅन्युफॅक्चरर स्पेअर पार्ट बनवणारा मॅन्युफॅक्चरर तो कसा आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे आज. ठीक. आता भारतात जी उत्पादनं होतात, म्हणजे मला हे म्हणायचं की भारतात आयात बद्दल तुमचं काय मत आहे? आयात म्हणजे भारतात वॉटर प्युरिफायर बाहेरून आणून विकणे किंवा आता स्पेअर पार्ट तुम्ही बाहेरून इम्पोर्ट करत असाल, आयात. थोडक्यात मी परत थोडा इंग्लिश वर्ड यूज करतो कारण की सगळ्यांनाच हे नाही होत. तर आयात बद्दल तुमचा काय विचार आहे वॉटर प्युरिफायर मध्ये? वॉटर प्युरिफायर मध्ये आयात म्हणण्यापेक्षा काही जे घटक आहेत, म्हणजे आजही आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर सगळे घटक भारतामध्ये पण बनतातच आहे. म्हणजे असं आहे का की मेक इन इंडिया आपण म्हणू आहे शकतो? ना, मेक इन इंडिया 100% मेक इन इंडिया, मेक इन इंडिया आहेच आज, सगळे पार्ट्स. तर क्वेश्चनचा आन्सर मला अपेक्षित होतं तेच दिलं तुम्ही. बरं, कोणते सर्टिफिकेशन आणि मानक तुम्हाला गरजेचे असतात हे सगळं करत असताना, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग सुद्धा? कारण की एक शेवटी जो तुम्ही प्रोडक्ट विकता आहेत तो प्रोडक्ट डायरेक्टली इनडायरेक्टली शरीरावरच अफेक्ट करणार, ह्युमन बॉडीवरती, ते सगळ्यात महत्वाचं आहे, ह्युमन हेल्थ. तर त्यावरती तुमचं काय म्हणजे सेजल ॲक्वा जे आहे त्यांचं सर्टिफिकेशन आणि मानक माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला ऐकायला आवडेल की काय आहे? तर आता जर सांगायचं जर म्हटलं तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये जसं म्हणतो आपण, आता पाहिलं तर कुठलाही बिझनेस करायचा असेल तर आपले कॉर्पोरेशनचे जे आपण म्हणतो ना, कॉर्पोरेशनसाठी लागणारे जे सर्टिफिकेशन आहे ते तर त्याला लागतातच, बरोबर. जसं आपण म्हणतो शॉपॅक लायसन्स, ते तर नॉर्मल मॅन्डेटरी आलं. पण तुमचा बिझनेस खरंच रजिस्टर आहे का, किंवा तुम्ही जे करताय सगळं जे म्हणतो तुमचा बिझनेस करत असताना ज्या गोष्टी लागतात ते तुम्ही खरंच सांभाळताय का हे पाहण्यासाठी ISO जे आहे, तुमची कंपनी ISO आहे का ते पाहणं गरजेचं आहे. तर आमची जी कंपनी आहे ती ISO सर्टिफिकेशन ऑलरेडी कंपनीकडे सर्व तुम्ही स्क्रीनवर दाखवू शकता व्यवस्थित. तर ISO सर्टिफिकेशन आज आमच्याकडे आहेत. ISO घेऊन आपण सुरुवात केलेली आहेच आहे. त्यानंतर जर पाहिलं तर ISOचे सगळे सर्टिफिकेशन आपल्याला दिसतच आहेत. एव्हरी इयर तुम्ही तो कंप्लायन्स पूर्ण करताय आणि ऑडिट करताय आणि त्यांचे प्रोसेस फॉलो करताय, म्हणून आपल्याला ते सर्टिफिकेशन मिळालेले आहेत. नंतर एक वॉटर प्युरिफायरसाठी GMP जे आहे, म्हणजे आपण म्हणतो ना गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिससाठी दिलेलं जाणारं सर्टिफिकेट असतं GMP, तेही ऑलरेडी आपल्या सेजल ॲक्वाला आहे. आणि अजून आपण जर पाहिलं तर RoHSSचं सर्टिफिकेशन असतं, त्याचीही गरज वॉटर प्युरिफायर इंडस्ट्रीला असते, तर तेही आपण पाहणं गरजेचं आहे. तर तेही आपल्या सेजल ॲक्वाला आहे. म्हणजे ऑलरेडी जे डॉक्युमेंटली ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही ज्या आहे त्या करूनच. हे तुम्हाला इयरली करायला लागतं का 3 वर्षाचं? 3 वर्षाचं असतं सर्टिफिकेशन जे घ्यायचे असतात आपल्याला 3 वर्षाची हे सर्टिफिकेशन. तर झालं ISO म्हणजे प्रोसेसेस बद्दलचं झालं ना. बरोबर. आय एम टॉकिंग अबाउट, मी बोलतो की जी क्वालिटी आहे की त्या क्वालिटीचं प्रोडक्ट बनतो आहे की नाही,
त्यासाठी कुठलं ते सर्टिफिकेट? सीई सर्टिफिकेशन जे असतं ते त्याच्यासाठी असतं, त्याच्यासाठी quality असतं. साठी असतं. आता तुमची जी प्रोडक्ट लिस्ट आहे ती एकदा आमच्या व्ह्युअरला दाखवा की कुठल्या कुठल्या प्रकारचे तुमचे प्रोडक्ट आहेत. नक्कीच. आता ज्या वेळेला जसं मी म्हटलं की प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रोडक्टची गरज असते. तसं आपलं बेसिक जो प्रोडक्ट आहे UV प्लस UF प्युरिफायर आहे. हम्म. म्हणजे UV प्लस UF पासून आपण सुरुवात करतो. त्यानंतर RO प्लस UV आहे. काही व्यक्ती RO प्लस UV प्लस UF घेतात. त्याच्यामध्ये मिनरल्स ॲड केलं तर मिनरल्स हा एक ऑप्शन असतो. नंतर अल्कलाईन टेक्नॉलॉजीकडे आपण जातो आणि अल्कलाईनच्या नंतर जे आहे टेक्नॉलॉजी तो RO, UV, UF, कॉपर आणि अल्कलाईन म्हणजे कॉपर टेक्नॉलॉजी पण याच्यामध्ये यूज केलेली आहे. कारण पूर्वीचे लोक आपण जे कॉपरच्या भांड्यामध्ये पाणी ठेवल्यानंतर पाणी आपण प्यायचो का तर कॉपरचे तत्व आपल्याला मिळतात. तर ती त्याची टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. म्हणजे बेसिक जर पाहिलं तर आम्ही सेजल ॲक्वा आम्ही काय करतो प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्याकडे ते प्रोडक्ट रेडी आहे. रेडी आहे प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार. म्हणजे बेसिक जर पाहिलं तर कमीत कमी 3,000 पासून तर 1,20,000 पर्यंत जे आहे ते आपण प्युरिफायर लोकांना देतो. ज्याच्या आणि त्याच्या हे गरजेनुसार. प्युरिफायर फक्त तुम्ही सेजल ॲक्वाच्याच ब्रँडने सेल करतात का काही को ब्रँडिंग पण तुम्ही लोकांना करून देतात? मग त्याची वॉरंटी असू देत का त्याचे क्वालिटी चेक असू देत, मग ते कसं करतात समजा तुम्ही करत असाल तर रिब्रँडिंग? येस. तर नक्कीच आम्ही जो सेल करतोय तो सेजल ॲक्वानीच करतो कारण सेजल ॲक्वा हा आमचा ब्रँड आहे. आणि आमच्या ब्रँडमध्ये सगळ्या गोष्टी आपण जे म्हटलं जातं आपण म्हणतो ना सगळे हेवी पार्ट किंवा टिकाऊ जे आहेत त्या पार्ट आपण त्याच्यामध्ये यूज करतोच. तर सेजल ॲक्वा हा ब्रँड आहे आमचा तर त्या ब्रँडनेच आम्ही सगळे प्युरिफायर देतो. पण तरी पण काही व्यक्तींची रिक्वायरमेंट असते ज्याला आपण व्हाईट लेबलिंग म्हणतो. तर व्हाईट लेबलिंग पण आपण करून देतो. आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या ब्रँडनी पाहिजे तरी आपण त्यांना त्यांच्या ब्रँडनी आपण प्युरिफायर बनवून देऊ शकतो. तुम्ही सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट हे कशी करतात? सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट स्पेअर पार्ट. तर सर्व्हिससाठी आता आमचा टेक्निशियन बेस जो आहे सर्व्हिससाठी आम्ही जो ठेवलेला टेक्निशियन बेस आहे तर आमचं रुटीन ठरलेलं आहे. आता 5,000 प्लस क्लायंट आमच्याकडे आहे आणि सांगायला आनंद वाटतो 5,000 क्लायंट आहेत आमच्याकडे त्यांच्या सर्व्हिस तर आम्हाला द्यायच्याच असतात. पण डेली कमीत कमी नवीन 2 ते 3 कॉल येतात की आमच्या शेजारचे तुमची सर्व्हिस घेतात आहे आणि आम्हाला पण सर्व्हिस हवी आहे. तर कुठला व्यक्ती कुठल्याही एरियातून आम्हाला कॉल येतो. म्हणजे आज जर पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये पाहिलं तर कुठल्याही एरियातून आम्हाला कॉल येतात सर्व्हिससाठी. मग आमचं रुटीन आम्ही असं ठरवलेलं आहे. म्हणजे आज जर भोसरीपासून पाहिलं तर एका टेक्निशियनला आम्ही पूर्वेला पाठवतो, एका टेक्निशियनला पश्चिमेला, एका टेक्निशियनला दक्षिणेला, एका टेक्निशियनला उत्तरेला. आणि सर्व आमचं जे प्लॅनिंग असतं सर्व्हिसचं तर त्या आदल्या दिवशी पूर्ण प्लॅनिंग ठरलेलं असतं की कुठल्या टेक्निशियन कुठल्या रूटला जाणार आहे आणि कुठल्या कस्टमरचे सर्व्हिसिंग त्याला आपण देणार आहे. आणि सर्व्हिसिंग देताना सुद्धा म्हणजे आम्ही ठरवलेलं असतं रूट वाईज तो जातोय पण इमर्जन्सी एखादा टेक्निशियन आपला आहे तो कात्रज साईडला गेलेला आहे आणि त्याला आम्ही समजा एक टेक्निशियन दिवसातून 7 ते 8 कॉल करतो. 7 ते 8 कॉल एक टेक्निशियन आपला करतो. पण 7 ते 8 आपण त्याला कॉल जे देतो ते सगळे इमर्जन्सी कॉल देत नाही. त्यातले 1-2 कॉल असे असतात ते इमर्जन्सी नसतात. म्हणजे चुकून जर त्या एरियामधला एखादा कॉल आला आमच्याकडे आणि त्यांचा प्युरिफायर पूर्ण बंद झालेला आहे तर आम्ही काय करतो जे इमर्जन्सी कॉल नाहीत 1-2 ते होल्ड करतो दुसऱ्या दिवसासाठी आणि जे इमर्जन्सी कॉल आहे तर ते कॉल आपण त्यांना कन्वर्ट करून देतो. आता आपण महत्वाच्या मुद्द्यावरती येऊया. जसे मी माझ्या सबस्क्रायबर आणि व्ह्युअर जे आहेत त्यांना सांगू इच्छितो की सर आमचे ग्राहक पण आहेत, क्लायंट पण आहेत. तर काही गोष्टींवरती त्यांना टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या काही गरजा असतात त्या आम्ही पूर्ण करतो. तर टेक्नॉलॉजी रिलेटेड आपण आता बोलूयात. टेक्नॉलॉजीचा म्हणजे तंत्रज्ञानाचा तुमच्या बिझनेसमध्ये काय उपयोग होतो? टेक्नॉलॉजीचा बिझनेसमध्ये उपयोग तर नक्कीच आहे. कुठल्याही बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर होतोच आणि केलाच पाहिजे. कारण पहिल्यासारखं मॅन्युअली कुठल्या गोष्टी आज राहिलेल्या नाही आहेत. तुम्ही जर मॅन्युअली कुठल्याही गोष्टी करायला गेल्या, आपण हाताने वह्या बनवणार, मग त्यातून बऱ्याच वेळा विसरून जातो की आपल्याला सर्व्हिस देणं गरजेचं. सर्व्हिस प्रत्येक आम्ही सांगताना सांगतो की 3 महिन्याला आपण सर्व्हिस केली पाहिजे. बरोबर. बरोबर.
तर ते 3 महिन्याला सर्व्हिसचा रिमाइंडर आपल्याला आला पाहिजे. हम्म. तर हे आपण टेक्नॉलॉजीशिवाय, तंत्रज्ञानाशिवाय ह्या गोष्टी होणार नाहीये. त्याला आपल्या लक्षात पण आलं पाहिजे, की ही सर्व्हिस आपण ह्या वेळेत दिली पाहिजे. त्यामुळे तो वापर आपल्याला करणं गरजेचं असतं. आता सर्व्हिस करत असताना तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर वगैरे वापरतात का? किंवा अजून ग्रोईंग स्टेजमध्ये आहे तर तुम्ही आता वापरत नाही आहात आणि प्लॅनिंगमध्ये आहे? कारण की जसं तुम्ही जेवढे तुमचे कस्टमर्स वगैरे आहेत त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की पूर्ण क्लायंटची प्रोसेस मॅनेज व्हायला हवी. मॅन्युअल करताना खूप साऱ्या अडचणी येतात. अडचणी येतात. तर त्यासाठी कुठला CRM, कुठले ॲप्लिकेशन्स तुम्ही वापरता का? असा मला प्रश्न आहे. नक्कीच. तर आता बिलिंगसाठी सॉफ्टवेअर आपण जे आहे, बिलिंगसाठी आपण ऑलरेडी सॉफ्टवेअर वापरतोय. पण माझा एक जो आहे, एक उद्देश आहे, म्हणजे तोही आम्ही ॲड करतोय आता काही दिवसांमध्येच. कारण ज्यावेळेला सेजल ॲक्वा मी चालू केला, त्यावेळेला सुरुवात जी होती शून्यातून होती. तर प्रत्येक वर्षी आम्ही जे म्हणतो ना, प्रत्येक वर्षी आम्ही काही ना काही नवीन करत गेलो आणि आता आमची अशी वेळ आलेली आहे, की आम्हाला जे 5,000 कस्टमर आहेत आमचे, हे हँडल करण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडणार आहोत, हे कुठेतरी जाणवायला लागलंय. तर नक्कीच आम्ही त्यासाठी म्हणजे तोही विचार करतोय. बिलिंगसाठी तो ऑलरेडी आमच्याकडे आहे सॉफ्टवेअर. पण जे कस्टमर आहेत त्यांना आपल्याला सर्व्हिस प्रॉपर देता यावी आणि त्यांचा रिमाइंडर म्हणजे 3 महिन्यानंतर त्याची सर्व्हिस आलेली आहे. तर मॅन्युअली पाहण्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते पाहता येईल आणि त्याची सर्व्हिस ड्यू आहे म्हणजे आपल्याला थोडक्यात तुम्हाला डॅशबोर्ड हवा डॅशबोर्ड हवा आहे. डॅशबोर्ड हवा की जिथे हां. तुम्ही सेंट्रली सगळं बघू शकता. बघू शकतो. त्यावरती म्हणजे मी सेलच्या यावरती येतो आता. तुम्ही जो ॲक्वा प्युरिफायरचा प्रोडक्ट सेल करताय, तुम्ही पण ऑनलाईनही करतायत आणि असं मॅन्युअली करतायत. तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रोव्हिजन केली आहे का अजून करायची आहेत? किंवा जसं फ्लिपकार्टला रजिस्टर्ड व्हायचं आहे, ॲमेझॉन सारख्या पोर्टल्स आहेत कमर्शियल, तिथे रजिस्टर्ड व्हायचं आहे, तर डिजिटल मार्केटिंगसाठी काही वेबसाईट्स किंवा करायची आहेत, काही प्रमोशनसाठी, ते कसं तुम्ही मॅनेज करतात आणि काय? तर नक्कीच. तर आता जे आहे आमचं म्हणजे आम्ही स्वतःचे 4 शॉप आहेत आमचे. त्या 4 शॉपच्या माध्यमातून जे आपण म्हणतो ऑफलाईन, तर तो आमचा सेल चालू आहेच आहे. आणि माझ्याच बिझनेस नाही, सगळ्याच बिझनेसमध्ये, कारण आज सगळं जग सोशल मीडियावरती आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. प्रत्येक व्यक्तीचं जर सरासरी पाहिलं तर 3 ते 4 तास तो मोबाईलवरती घालत असतो. बरोबर. मग त्यावेळेला आपला बिझनेस सुद्धा डिजिटली नेणं हे प्रत्येकाचं गरजेचं आहेच आजच्या कंडिशनमध्ये. तर सोशल मीडियावरती ऑलरेडी आम्ही स्वतः म्हणजे आज आमच्याकडे एक स्टाफ आहे, तर तो आमचं सगळं सोशल मीडिया हँडल करतो. म्हणजे Instagram, Facebook, तर त्या ठिकाणी आम्ही जे आहे ते ॲड देत असतो आणि तिथूनही आम्हाला क्लायंट मिळतात. बऱ्यापैकी तो क्लायंट हां. तुम्हाला तिथून ॲक्वायर करता येतात. मिळतात. आता हे सगळं करत असताना त्यालाच अजून टॉपिंग मी ॲड करतो की जर कस्टमरची कॉल अटेंड करायची आहेत किंवा या सगळ्यात भरपूर सारं बल्क आहे की लाईक सर्व्हिस कॉल वगैरे त्यावरती, तर त्यासाठी तुम्ही कुठलं डायलर वगैरे यूज करतात का नॉर्मल फोन कॉलवरून करतात आणि पुढे प्लॅनिंग आहे? कारण की काय होतं की तुम्ही एवढं सगळं कॉल ज्यावेळेस करत असतात त्यावेळेस कॉलचा समजा तुमचा फ्लो वाढला किंवा कम्युनिकेशनला ब्रेक, तर असं कुठलं डायलर वगैरे यूज करतात की नॉर्मल तुम्ही फोन्स जे नंबर्स आहेत त्यावरती तुम्ही कॉल घेतात आणि त्यावरून ते रजिस्टर करून ते करतात? नक्कीच. आता सध्या तर नॉर्मलच चालू आहे, पण त्या प्लॅनिंग मध्ये आहे आम्ही. हा, युअर इंटू द ग्रोईंग स्टेज. हां. म्हणजे डायलरचं अजून डायलर किंवा कॉलिंगचं जे प्रोसेस आहे ते आता तुम्ही करणार आहेत पुढे नक्कीच. किंवा असणार आहे पुढे. असणार आहे पुढे. हे करत असताना अजून मला त्यावरती एक प्रश्न पडतो की तुम्ही एवढं सगळं करतायत त्यावेळेस म्हणजे कस्टमरच्या साईडला तुमचे सर्व्हिस इंजिनियर ज्यावेळेस जातात, कस्टमरच्या साईडला तुम्ही सर्व्हिस इंजिनियर ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांचा कॉल रिपोर्ट, त्यांनी ते काम व्यवस्थित केलंय की नाही, तो कॉल कम्प्लीट झालाय की नाही, यासाठी जो कॉल रिपोर्ट आहे तो तुम्ही डिजिटलाइज केला आहे का मॅन्युअल भरतायत? कारण की रिअल टाइम अलर्ट इंजिनियरने सांगणं एक आणि ते काम समजा कम्प्लीट नाही झालं तर तिथे ह्युमन एरर, ह्युमन मिस्टेक होऊ शकते. तर ऑब्व्हियसली की रिअल टाइम तिथे कुठलं डिजिटल साईन झाली पाहिजे, तो कॉल रिपोर्ट सेंट्रली तुमचे जे ऑफिस स्टाफ आहे त्यांना इथे दिसलं पाहिजे, म्हणजे तो कॉल क्लोज झाला प्रॉपरली. असं काही तुम्ही वापरत आहे का अजून? यस, त्यावरती बोलायचं आहे. आता सध्या तर मॅन्युअली चालू आहे, पण ते पण करणं गरज आहे.
हे पण माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती पण आपण करतोय प्लॅनिंग. बर, ठीक आहे. अं, त्यालाच जोडून की बाबा तुम्ही तुमची एवढे सर्व्हिस इंजिनियर आहे भरपूर, जे तुम्ही मला सांगितलेत की जवळपास काही नंबर्स मध्ये तुमचे सर्व्हिस इंजिनियर आहेत, सगळ्या एरिया एवढा कव्हर करता तुम्ही. त्यामध्ये हे सर्व्हिस इंजिनियरचं ट्रॅकिंग तुम्ही कसं करताय, की तो त्या लोकेशनला पोहोचला, नाही पोहोचला, किंवा त्यासाठी कुठलं प्लॅनिंग आता तुम्ही करणार आहेत, की जसं की फील्ड ट्रॅकिंगचे काही सॉफ्टवेअर्स आहेत, की रिअल टाइम दिसले पाहिजे कुठे जायलेत काय, तर असं ट्रॅकिंगसाठी तुम्ही काही वापरतायत का? ते अजून नाही तुम्ही नाही, अजून तर नाही. म्हणजे गरज वाटली नव्हती काही दिवसांपूर्वी, पण आता गरज वाटते ती. कारण कामाचा जसा लोड वाढत चाललाय, तर त्याच्यामुळे ते ट्रॅकिंग करणं गरजेचं आहे. तर त्याचाही आम्ही विचार करतोय. तेही सॉफ्टवेअर ट्रॅकिंगचं आपण प्लॅनिंग करतोय. ओके. तर आपल्या व्ह्युअर्सला आपण सांगूयात की सरांना मी हे जे काही टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन केले, सरांसोबत आपण त्यावरती काम करतोय, सरांच्या त्या रिक्वायरमेंट्सवरती आपण काम करतोय ॲज अ टेक्नॉलॉजी कन्सल्टंट. किंवा इम्प्रेसा प्रायव्हेट लिमिटेड वर्किंग करते सेजल ॲक्वासाठी. म्हणून मी सरांना ते सगळे प्रश्न परत रिपीट केलेत, की जेणेकरून सर तुम्ही त्यावरती प्रायोरिटी घेऊन ते कम्प्लीट कराल, म्हणजे की कस्टमरला पण एक ॲश्युरन्स राहील. डिजिटली आल्यावरती तुमच्या बिझनेसलाही खूप चांगला असा परफॉर्मन्स मिळेल, म्हणजे चांगला ग्रो करता येईल तुम्हाला. आणि त्या माध्यमातून तुम्हाला वन डॅशबोर्ड तुम्हाला सगळं कंट्रोल करता येईल. आता आपण काय करूयात, की आपण एक आमचा राऊंड असतो रॅपिड फायर. तर त्या रॅपिड फायर राऊंडला तुम्हाला काही आन्सर क्विकली द्यायचे आहेत, आणि म्हणजे नॉट डिस्क्रिप्टिव्ह, वन नक्कीच. लाईन तुम्हाला द्यायचे, तर त्यावरती आपण करूयात. येस. मॅन्युफॅक्चरिंग की ट्रेडिंग? मॅन्युफॅक्चरिंग. क्लिअरिटी की किंमत? क्लॅरिटी. ऑफलाईन विक्री की ऑनलाईन विक्री? ऑफलाईन. ऑफलाईन. म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजी बाहेर जातायत. ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीचं सांगड घालायची. नक्कीच. स्मार्ट प्युरिफायर की पारंपरिक? स्मार्ट प्युरिफायर. व्यवसायातला एक महत्वाचा धडा? व्यवसायातला महत्वाचा धडा एकच आहे, कस्टमरकडनं खूप सारं शिकायचं आहे आणि त्यांच्या डिमांडनुसार त्यांना द्यायचं आहे. नाही आपल्याला द्यायचं म्हणून, त्यांची डिमांड काय आहे त्याच्यानुसार द्यायचं आहे. बरं, ठीक आहे. आता आपण एपिसोड आपलं संपवतोय, त्याप्रमाणे काही नॉर्मल जे क्वेश्चन असतात ते मी विचारतोय, की सामान्य जो ग्राहक आहे त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे? तिकडे तुम्ही सामान्य ग्राहकांसाठी मेसेज हाच आहे. अगोदर पण मी सांगितलं, वॉटर प्युरिफायर घेत असताना वॉटर प्युरिफायर हा सर्व्हिस बेस्ड प्रोडक्ट आहे. त्यामुळे सर्व्हिस ज्या ठिकाणी आपल्याला चांगली मिळेल त्याच ठिकाणी आपण तो घ्यायचा आहे. आणि प्युरिफायर घेताना सुद्धा आपलं पहिल्यांदा पाण्याची टेस्टिंग करून मगच प्युरिफायर घ्या, हेच मला सर्वांना सांगायचं आहे. पुढचाही प्रश्न ग्राहकांनाच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आपले जे नवीन उद्योजक आहे, मराठी उद्योजक आहे, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे? वॉटर प्युरिफायर इंडस्ट्रीमधले म्हणताय की येण्यासाठी म्हणताय? वॉटर प्युरिफायर रिलेटेड प्लस आता तुम्ही एक बिझनेस शून्यातून उभा केला, तर मला या आपल्या डिस्कशनच्या माध्यमातून मराठी उद्योजकांसाठी तुमचा काय मेसेज, तुम्ही बिझनेस उभा करताना जो Yes. एक्सपिरियन्स झाला त्यातून तुम्ही त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता? कारण की भरपूर मराठी उद्योजक आहेत, ते उद्योग स्टार्ट करण्यासाठी खूप विचार करतात. येस. तर त्यासाठी तुमचा काही सल्ला आहे का, की ते तो त्यांना उपयुक्त ठरेल तुमचा सल्ला? नक्कीच मराठी उद्योजकांसाठी मी हेच सांगेल, कुठलाही बिझनेस करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला काही दिवस जे आहे ती वाट पाहावं लागते. कारण मी बिझनेस सुरू केल्यानंतर सुरुवातीला नाही म्हटलं तरी 3 वर्ष मी लॉसमध्ये बिझनेस केला. त्यानंतर 4थ्या-5व्या वर्षी नो लॉस नो प्रॉफिटमध्ये बिझनेस केला आणि त्यानंतर माझं प्रॉफिट 5व्या वर्षानंतर प्रॉफिट वाढायला सुरुवात झाली. आणि आज सांगायला आनंद वाटतो, की आज नाही म्हटलं तरी ह्या बिझनेसमध्ये मला 2 ते 3 लाखाचा प्रॉफिट होतो. पण हेच मी सुद्धा एक मराठी उद्योजक आहे आणि मराठी उद्योजकांचं तिथंच चुकतं, की आपण बिझनेस सुरू केल्यानंतर आपल्याला लगेच वाटतं, की आपण प्रॉफिटमध्ये आलो पाहिजे. पण आपण लगेच प्रॉफिटमध्ये येणार नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला वेट करावा लागेल आणि त्या पद्धतीनेच आपल्याला वेट करून आपल्याला ही मेहनत ही आपली चालूच ठेवावी लागणार आहे. हेच मला सर्वांना सांगायचं आहे, की बिझनेस चालू केल्यानंतर संयम ठेवा.
लास्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. लोक तुमच्या ब्रँडला किंवा तुम्हाला कसा संपर्क साधू शकतात? म्हणजे सेजल ॲक्वाला किंवा संतोष वरेंना आमच्या व्ह्युअर्सला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसे करतील? येस, नक्कीच. सेजल ॲक्वाला संपर्क करण्यासाठी तुम्ही सेजल ॲक्वाच्या वेबसाईटवरती जाऊ शकता. त्याही ठिकाणी आपले सर्व डिटेल्स दिलेले आहेत. आपले काय काय प्रोडक्ट आहेत हेही त्या वेबसाईटवरती सर्व दिलेले आहेत. तसंच सेजल ॲक्वाचं फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे. त्याही ठिकाणी तुम्ही सेजल ॲक्वाला भेटू शकता आणि सेजल ॲक्वाबद्दल सर्व माहिती घेऊ शकता. मी लास्ट क्वेश्चन बोललो होतो, पण एक क्वेश्चन आपला राहिला. बिझनेस करत असताना जसं आपण आम्ही दोघे एकाच बिझनेस ग्रुपमध्ये जिथे आम्ही टुगेदर काम करत असतो, तर बिझनेस ग्रुपचा रोल आपल्या बिझनेसमध्ये काय म्हणून असतो, कसा असतो, आणि कुठला बिझनेस ग्रुपचं तुम्ही नाव रेकमेंड करू शकता की जेणेकरून जे आपले मराठी उद्योजक आहे ते त्याला कनेक्ट करू शकतात आणि तेही जशी आपल्याला मदत मिळाली कुठल्या आपल्या बिझनेस ग्रुप्समधून तशी त्यांनाही मदत मिळेल. तर अशा कुठल्या बिझनेस ग्रुपचं तुम्ही नाव सांगू शकता का, आणि त्या बिझनेस ग्रुपचा काय फायदा होतो नक्कीच. ते सांग. तर नक्कीच सांगेल मी. मराठी उद्योजकांना आतापर्यंत आपली एकच चूक झाली की आपल्याला मार्गदर्शन करणार कोण नसतं आपल्या बिझनेसमध्ये. आपण एखादा उद्योग चालू तर करतो, पण आपला उद्योग ग्रोथ कसा करायचा याला सपोर्ट करणार आपल्याला कोणी नसतो आणि आपण तिथं कमी पडतो. कारण मी सुद्धा सुरुवातीला एकट्याने बिझनेस केला, पण तिथं मला मदतीला कोण नव्हतं. पण पाहिलं तर 3 वर्षापासून मला कुणीतरी माझ्या एका फ्रेंडनीच मला सांगितलं की तुला जर बिझनेस मोठ्या ग्रो करायचा असेल किंवा आता तुझा जो बिझनेस आहे हा फक्त पिंपरी चिंचवड पुरताच मर्यादित आहे. हा बिझनेस जर तुला भारतभर न्यायचा असेल आणि नुसतं भारतभर नाही तर पूर्ण जगभर जर न्यायचा असेल, तर तू जे आता मेहनत करतोय त्यातून तुला हा बिझनेस जगभर नाही जाणार. तर त्याच्यासाठी तू माझ्यासोबत ये. त्या ठिकाणी खूप सारे तुला उद्योजक भेटतील आणि त्या उद्योजकांच्या मदतीने तुझा बिझनेस तू पूर्ण जगभर नेऊन ठेवू शकतो आणि जगभर हा बिझनेस करू शकतो. आणि जे उद्योजक आहेत तेही तुला हा बिझनेस करण्यासाठी खूप मदत करतील. कारण आजपर्यंत आपण कुणालाच विचारत नाही की तुझा बिझनेस काय, माझा बिझनेस काय, तुला काय हवंय का, तुला कुठं रेफर हवेत का, आपण कुणाला विचारत नाही किंवा कुणाला म्हणत पण नाही मी तुला काय मदत करू. पण एक असा उद्योजक ग्रुप आहे ज्या ठिकाणी तुझ्यासाठी ते काम करतील आणि तुला कस्टमर मिळवून देण्यासाठी ते खूप मदत करतील आणि तूही त्यांना कस्टमर देण्यासाठी त्यांच्या बिझनेस रिलेटेड कस्टमर तू त्यांना देशील, तुझ्या बिझनेस रिलेटेड कस्टमर ते तुला देतील. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो, सगळं मराठी उद्योजकांना सांगू इच्छितो की तुमचा बिझनेसही तुम्हाला आज जो करताय तिथपासून डबल टिबल जर तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर नक्कीच BNI हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून जसा मी माझा बिझनेस ग्रो केला तसा तुम्ही तुमचा बिझनेस 100% ग्रो करू शकता. तर हे BNI काय आहे तर ते जाणून घेण्यासाठी नक्कीच आम्हाला संपर्क तुम्ही करू शकता. तुम्ही सरांनाही संपर्क करू शकता, मलाही संपर्क करू शकता. नक्कीच. परत एकदा सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की आजचा हा जो आपला एपिसोड होता, हा एपिसोड होता की मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आणि टेक्नॉलॉजी. प्रत्येक बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजीचा रोल कसा आहे आणि कशा पद्धतीने आपण डिस्कस करायला हवं. ज्यावेळेस ग्राहकाला आपण जातो, म्हणजे ॲज अ टेक्नॉलॉजी कन्सल्टंट मी बोलतो की ज्यावेळेस आपण कस्टमरकडे जातो त्यावेळेस फक्त कुठला तरी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आपण घेऊन जात असतो. तर ते न करता आपण त्या कस्टमर सोबत असे काही डिस्कशन करूयात आणि करावेत की त्यामधून तुम्हाला रिक्वायरमेंट कळतील. जसं आज सरांसोबत बोलताना जे आपल्याला कळालं तसं मी बोललोय की आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय. तर त्यांच्या याच डिस्कशन मधून कळालं की त्यांना या गोष्टी आहेत, पण ते केव्हा कळाल्यात की ज्या वेळेस आम्ही बोललो, डिस्कस केलं, त्यांना आपण ते रिकमेंडेशन दिलं आणि त्यावेळेस आम्ही त्या प्रोजेक्ट्सवरती काम करतोय. सो टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसशी आम्ही असा प्रयत्न केला या एपिसोडमध्ये की सांगड कशी घालता येईल आणि सगळ्यांना असं दाखवण्याचा प्रयत्नही केला की ही सांगड कशा पद्धतीने आपण उभी करू शकतो, किंवा सरांना टेक्नॉलॉजी रिलेटेड काय गोष्टी लागणार आहेत त्या आता आपल्याला क्लिअर आहेत, ते सरांना आपण देऊ शकतो. सरांनाही क्लिअर आहेत की आपला बिझनेस कुठल्या पद्धतीने टेक्नॉलॉजी बिझनेस कशा पद्धतीने फंक्शन होतो की आणि आपण काय करू शकतो हेही सरांना क्लिअरिटी आहे. आपल्या सरांच्या बिझनेसचे पूर्णपणे ऑपरेशन्स आता कळालेले आहेत. म्हणजे आपणही सांगू शकतो की त्यांनी कुठलं टूल, कुठलं सबस्क्रिप्शन, कुठल्या सॉफ्टवेअर्स, कुठल्या हार्डवेअर असेट्स त्यांनी वापरले गेले पाहिजेत हे आपण त्यांना आता सजेस्ट करू शकतो.
आणि जसं सरांनी सांगितलं, BNI इज अ बेस्ट प्लॅटफॉर्म एव्हर. मी सुद्धा जो बिझनेस स्टार्ट केला होता ॲज अ टेक्नॉलॉजी कन्सल्टंट. मला तर 1 वर्षापूर्वी मी BNIला कनेक्ट झालो होतो एका रेफरन्स थ्रू. पण खूप सुंदर असा मला कनेक्ट मिळाला. मी आता ग्लोबलीही जे कोलॅबोरेशन केलेत आणि ग्लोबली जे मी बिझनेस करतोय, मिडल ईस्ट असू द्यात, US रिजनमध्ये असू द्यात, युरोप रिजनमध्ये असू द्यात की इंडियामध्ये, हे सगळे कनेक्ट्स BNIच्या माध्यमातूनच मला मिळाले. आणि त्यानंतर आम्ही प्रमोट नाही करत आहे, बट वी रेकमेंड दॅट यू मस्ट हॅव टू व्हिजिट ॲटलिस्ट वन्स टू एनी वन ऑफ BNI चॅप्टर. कारण BNIचे भरपूर सारे असे ग्रुप्स असतात, एरिया वाईज असतात. पिंपरी चिंचवडचे वेगळे आहेत, त्याच्यात परत एरिया वाईज वेगवेगळे चॅप्टर्स असतात. तर तुम्ही एकदा तरी त्याला व्हिजिट करा. कुठल्याही चॅप्टरला तुम्ही जिथल्या कुठल्या शहरात असतात तिथे व्हिजिट करा, बघा ते कसं चालतं, कशा पद्धतीने ते कामं होतात, आणि त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या. पण आम्ही मराठी उद्योजकांना हे रेकमेंड करू की तुम्ही कुठल्या तरी बिझनेस ग्रुप लाईक BNI सारखा ग्रुप जा, त्याला समजा आणि नंतर डिसिजन घ्या, आणि तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला फायदा मिळेल. आणि जे प्लॅनिंग करतात बिझनेसमध्ये येण्याचं, त्यांनीही ते अटेंड करावं, तर त्यांना कॉन्फिडन्स येईल की कसा तो बिझनेस उभा करता येईल म्हणून. सो आजचा एपिसोड आपण संपवूया. अँड थँक्यू सगळ्यांनी हा एपिसोड मनपूर्वक आणि एकदम फोकस देऊन बघितला असेल. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ. आणि एपिसोडमध्ये काही चुका झाल्या असतील आमच्याकडनं, किंवा काही प्रश्नांची उत्तरही चुकीची असू शकतात आम्ही एकमेकांसोबत बोलत असताना, तर तुम्ही कमेंट करू शकतात. सो आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये त्या चुका सुधारू आणि एक चांगला असा परत डिस्कशन तुमच्या समोर घेऊन या. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.